नमस्कार. सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर खूपदा आपल्याला झणझणीत चटपटीत असं काहीतरी खावंसं वाटते, पण मेहनत नाही घ्यावंसं वाटत. तर आजची रेसिपी पण आपली तशीच आहे. तर ही झणझणीत टेस्टी नॉनव्हेजचा फ्लेवर देणारी अशी आपण फणसाची भाजी करणार आहोत. पण त्यासाठी आपण मसाल्याचं वाटण करणार नाही आहोत किंवा याला खूप वेळ लागणार नाही. तर झटपट बनणारी अशी रेसिपी आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघावं लागेल आणि त्यानंतर रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करा. तर अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलवर जर अजून नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. मी रेसिपी अपलोड केली की तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाणार. चला मग सुरू करूया आपल्या झटपट होणाऱ्या झणझणीत अशा फणसाच्या भाजीच्या रेसिपीला. त्यासाठी मी इथे घेतलेला आहे 1 पाव फणस घेतलेला आहे. त्याला आधी छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता आपण यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण आता अर्धा चम्मच हळद ॲड करणार आहोत आणि नंतर मी इथे काळे मिरे त्याला बारीक करून घेतलेले आहे. तर त्याची चिमूटभर अशी पूड टाकून घेते, म्हणजे आपल्याला पाण्याला एक फ्लेवर द्यायचा आहे, कारण आपल्याला हा फणस कुकरला 1 शिट्टी लावून त्याला शिजवून घ्यायचा आहे. त्यामुळे पाण्यामध्ये नुसतं फणस न टाकता आपण त्याला एक छान फ्लेवर दिला की फणसाला पण एक छान फ्लेवर येतो. तर आता आपण हे कुकरमध्ये टाकून घेऊया आणि यामध्ये पाणी खूप नाही टाकायचं, पाणी फक्त अर्धा ग्लासच टाकायचं. त्यानंतर मी अर्धा ग्लासच प्याल्यामध्ये घेतलेला होता, त्यामधला जो उरलेला आहे तो टाकून घेतलेला आहे आणि आता आपण याची फक्त फुल फ्लेमवर 1 शिट्टी येऊ द्यायची आहे. खूप शिजवायचं नाही आहे आपल्याला, याला फक्त 50-60%च याला शिजवून घ्यायचं आहे. तर फक्त 1 शिट्टी आली की गॅस बंद करायची आहे. तर आता शिट्टी झालेली आहे आणि मी गॅस पण ऑफ केलेली आहे. आता आपण कुकर थंड झालं की त्याला काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकता आपला फणस पण छान झालेला आहे, 50-60% झालेला आहे आणि आतपर्यंत त्याचा छान फ्लेवर गेलेला आहे. आता मी याला एका चाळणमध्ये काढून घेते, कारण त्यामधलं पाणी आपल्याला अलग करायचं आहे आणि आपल्याला फणस अलग करायचं आहे. त्यामुळे मी एका चाळणमध्ये काढून घेते आणि पाणी आहे तो फेकायचं नाही आहे. तो पाणी आपल्याला ग्रेव्हीसाठी यूज करायचं असल्यामुळे त्याला काढून घ्यायचं आहे. तर आता आपण या फणसाला थोडंसं तेलामध्ये रोस्ट करून घ्यायचं आहे, म्हणजे फ्राय केल्यासारखं करून घ्यायचं आहे. यासाठी करायचं की जेव्हा आपण ग्रेव्हीमध्ये टाकतो तेव्हा ती ग्रेव्ही छान शोषून घेते आपल्याकडे. त्यासाठीच म्हणजे स्ट्रेक्चर येण्यासाठी आपल्याला याला तेलामध्ये छान रोस्ट करायचं आहे, फ्राय करायचं आहे. तर खूप तळून नाही काढायचं आहे याला. तर मी यासाठी इथे 3 चम्मच तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झालं की यामध्ये याला टाकून घेऊ आणि फक्त 2 मिनटासाठीच आपण याला रोस्ट करणार आहोत, पूर्णपणे शिजवायचं नाही आहे याला आपण. तर तेल गरम झाल्यानंतर मी यामध्ये फणस टाकून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता आणि आपण हळद टाकल्यामुळे छान कलर आलेला आहे त्याला. तर आता याला आपण फक्त 2च मिनटं रोस्ट करून घेणार आहोत. तर 2 मिनटं झालेले आहे आणि आता मी याला या कढईमध्येच ठेवते, कारण जी आपण ग्रेव्ही बनवती नंतर मी यामध्ये टाकणार आहे. त्यामुळे मी हा फणस इथेच ठेवते आणि आता गॅस ऑफ करून घेते. आता आपण ग्रेव्हीची तयारी करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे, तर आपल्याला ग्रेव्ही कुकरमध्ये शिजवायची आहे आणि मसाला वाटायचा नाही आहे. त्यामुळे मी इथे आता कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये 4 चम्मच तेल टाकून घेते, कारण आपल्याला झणझणीत करायची असल्यामुळे. आणि आता तेल गरम होतपर्यंत मी तुम्हाला मसाले सांगणार आहे इथे काय काय पडणार आहे ते. तर सुरुवातीला आता आपण खडे मसाले बघूया त्यामध्ये काय घेतलेले आहे. तर त्यासाठी मी घेतलेला आहे 1 तेजपान घेतलेला आहे, 1 छोटा तुकडा कलमीचा, 1 मोठी वेलची, 1 लवंग, 1 हिरवी वेलची आणि त्यानंतर 4-5 मेथीचे दाणे आणि अर्धा चमच जिरा घेतलेला आहे. त्यानंतर घेतलेला आहे मी कोथिंबीर, त्यानंतर 4 मिरच्या कट करून घेतलेल्या आहे, त्यानंतर लाल मिरची घेतलेली आहे, त्यानंतर अद्रक आणि लसूण मी अख्खे घेतलेले आहे. अद्रक फक्त थोडं बारीक स्लाइस कट केलेला आहे आणि त्यानंतर मी टोमॅटो 2 घेतलेले आहे, कांदा 2 घेतलेला आहे. त्यानंतर मी गरम मसाला घेतला आहे अर्धा चम्मच, त्यानंतर आपण मटन मसाला घेतला अर्धा चम्मचपेक्षा कमी आणि त्यानंतर धना पावडर अर्धा चम्मच घेतलेला आहे आणि 2-3 चम्मच मी तिखट टाकणार आहे आणि मीठ स्वादानुसार घेणार आहे आणि आपल्याला फोडणीसाठी तेल लागणार आहे. तर आता तेल गरम झालेलं आहे, तर आता आपण खडा मसाला टाकून घेऊया. आधी खडा मसाला तळतळायला लागला की त्यानंतर यामध्ये आपण आता कांदा,
त्यानंतर कांद्याला थोडंसं रोस्ट करून घ्यायचं. याला खूप शिजवायचं नाही आहे. त्यानंतर आपण यामध्ये लसूण टाकलेलं आहे. नंतर अद्रक टाकून घ्यायचं. त्यानंतर आपण हिरवी मिरची ॲड करायची आहे. त्यानंतर यामध्ये मी लाल मिरची टाकते. त्यानंतर यामध्ये 2 टोमॅटो त्याला कट करून घेतलेला आहे. खूप बारीक चॉप नाही केलेले आहे मी आणि त्यानंतर आपण याला थोडं फिरवून घेऊया. त्यानंतर यामध्ये आपण सर्व मसाले टाकून घ्यायचं. त्यामध्ये गरम मसाला, धना मसाला, मटन मसाला, त्यानंतर आपण तिखट आणि मीठ हे घेणार आहोत. ते टाकून घ्यायचं आहे आणि छान हे मिक्स करून घ्यायचं. याला छान मिक्स करून झाल्याच्यानंतर आपण आता यामध्ये जो फणस शिजवलेला पाणी होता, कुकरमधून काढलेला जो पाणी होता तो टाकून घ्यायचा आहे. त्यामुळे पण या ग्रेव्हीला एक छान फ्लेवर येतो. आणि आता ढवळून घ्यायचं. ढवळून झाल्याच्यानंतर यामध्ये मी कोथिंबीर ॲड करून घेते. कोथिंबीर टाकल्याच्यानंतर याला ढक्कन लावून आपण 2 शिट्ट्या हाय फ्लेमवर शिजवून घ्यायच्या. 2 शिट्ट्या येईपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे. तर 2 शिट्टी झाल्याच्यानंतर मी गॅस ऑफ करून कुकर थंड करून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही किती छान झालेली आहे आणि कलर पण आलेला आहे. तर आता काय करायचं, याला आपण छान असं चम्मचच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. कारण आपल्याला अख्खच्या अख्खं इथे आहे पण हे शिजलेलं आहे छान मसाला. तर त्यामुळे काय करायचं, आता याला चम्मचच्या साहाय्याने पूर्णपणे असं छान मिक्स करून घ्यायचं. तर ही बघा आपली ग्रेव्ही कशी छान तयार झालेली आहे. मसाल्याचं आपण वाटण पण केलेलं नाही तरी पण आपले सर्व मसाला छान मिक्स झालेला आहे. तर आता मी यामध्ये अर्धा ग्लास पुन्हा पाणी ॲड करते. याला एक उकळी येऊ देते आणि मग मी हे डायरेक्ट फणसाच्या भाजीमध्ये टाकून देते. ग्रेव्ही उकळल्यावर हवं तर तुम्ही यामध्ये पण फणस ॲड करू शकता. पण मी कुकर मोठा असल्यामुळे मी कढईमध्ये हे जिथे फणस रोस्ट केलेलं होतं त्यामध्ये मी ग्रेव्ही टाकून घेत आहे आणि आता ते ढवळून घेते आणि फक्त मी याला 2 मिनटं फक्त एक शिजवून घेते. एक उकळी येऊ देते आणि त्यानंतर यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे. तर इथे आता तुम्ही बघू शकता आपली फणसची भाजी छान तयार झालेली आहे. छान शिजलेली आहे. कलर पण छान आलेला आहे आणि झणझणीत अशी झालेली आहे. तर आहे ना झटपट होणारी फणसाची भाजी आणि कुकरमधली असली तरी खूप टेस्टी बनते आणि खूप मेहनत घ्यावं लागत नाही. मसाला वाटण करावं लागत नाही. कोणतं काही करावं लागत नाही. पटकन शिजणारी अशी फणसाची भाजीची रेसिपी आहे. तर रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करून सांगा आणि अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलवर जर नवीन असेल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा. ऑल ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून मी रेसिपी अपलोड केली की तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशन येऊन जाणार. आणि व्हिडिओला खूप लाईक शेअर करा, कमेंट्स करा आणि व्हिडिओ बघत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग.